साहित्य उत्सव. नमस्कार. कथांजलीच्या आजच्या भागात मी रेश्मा आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मानवी जीवन हे कमालीचं अनमोल असतं असं आपण सहज म्हणतो आणि ते खरं सुद्धा. पण तरी देखील काही माणसं आयुष्यातल्या एका वळणावर संकटांना सामोरं जाताना खचून जातात, हतबल होतात आणि अखेर हे जीवन संपवण्याचा म्हणजेच आत्महत्येचा निर्णय घेतात. ही आत्महत्या त्या माणसाला शारीरिकदृष्ट्या संपवते, पण त्याने आयुष्यात निर्माण केलेल्या नात्यांचं काय? त्या नात्यांना जो हादरा बसतो, जे दुःख भोगावं लागतं, ते शब्दात मांडताच येणार नाही. माणसातला माणूस या कथासंग्रहातील आत्महत्या ही कथा आत्महत्येनंतरच्या नात्यांमध्ये सुरू झालेल्या एका गुंत्याचं दर्शन घडवते. आत्महत्या ही कथा आहे साधं सरळ प्रामाणिक जीवन जगणाऱ्या एका सोज्वळ विचारी युवकाची. 25 वर्षांपूर्वी 20,000 लोकसंख्या असलेल्या एका नगरीत तो जन्मला. त्याचे सगळे सोबती म्हणजे त्याचे आई वडील, एक मोठा भाऊ, एक बहीण. तो सर्वात धाकटा. घर, शेतीवाडी, खाऊन पिऊन सुखी परिवारातला. लग्न झालं तेव्हा त्याने 25 ओलांडली होती. महाविद्यालयात शिकला. 2 वर्ष व्यावसायिक शिक्षण घेतलं. नोकरीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. गप्पा टप्पांमध्ये वेळ न दवडता तो शेतात काम करीत असे. नोकरी नाही तर नाही, तो कापड दुकान टाकणार होता. तेवढ्यात त्याचं लग्न झालं. त्याला सुस्वरूप पत्नी मिळाली. सगळं त्याच्या मनासारखं घडलं होतं. इतरांना त्याचा हेवा वाटावा इतपत त्याचं सुखी जीवन होतं. याच पायी त्याची आत्महत्या जिथे तिथे चर्चेचा विषय बनली होती. शिवाय त्याची चिठ्ठी खूपच बोलकी होती. त्यात त्याने लिहिलं होतं, मी स्वइच्छेने आत्महत्या करीत आहे. तेव्हा मी नशा केली नव्हती. कुणी माझ्यावर दबाव आणला नव्हता की जबरदस्ती केली नव्हती. पोस्टमॉर्टम झाल्याबरोबर माझं मृत शरीर विनाविलंब माझ्या वडिलांस द्यावे, या त्याच्या दस्तऐवजामुळे पोस्टमॉर्टम करण्यापलीकडे पोलीस पुढे जाऊ शकले नाहीत. आत्महत्येची नोंद करून पोलिसांनी केस फाईल केली. पोलिसांनी केस फाईल केली असली तरी समाजात यावर काहीतरी बोललं जाणारच, प्रतिक्रिया व्यक्त होणारच. जो तो आपापल्या परीने बोलणारच होता. तो भ्याड होता, आळशी होता, नोकरीसाठी तडफडत होता, एकलकोंड्या होता, सतत कसला तरी विचार करायचा, वेड्यासारखं काहीतरी बडबडायचा. वडील काहीतरी बोलले असतील, भावाने चांगली कान उघाडणी केली असेल, नाही सहन झालं, अपमान वाटला असेल त्याला, नाही पटलं, दिला जीव. असं त्याच्याबद्दल वाऱ्यावर भारे बांधणं सुरू होतं. काही जण त्याच्या कुटुंबातून एखादं कारण बाहेर झिरपतं का याच्या मागावर होते. त्याचाच शोध घेत होते. त्याचे शेजारी पाजारी ओळखीचे त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलत होते, हळहळत होते. तास त्याने कधीच बुडवला नाही. तो शिक्षकांचा आदर करीत असे. कार्यक्रमात भाग घेत नसला तरी हजर मात्र राहत असे. तो टवाळखोर नव्हता, बडबड्या तर मुळीच नव्हता. वाचन वेडा. सदानकदा पुस्तकांमध्ये स्वतःला अडकवून घेत असे. शब्दांवर तो प्रेम करीत असे. शब्दांना शब्दच समजत असे. मोजकच बोलत असे. अबोल मितभाषीच होता तो. गर्दी गोंगाटापासून सतत दूर राहत असे. एकटेपण खूप आवडे त्याला. मर्यादशील त्याचं वागणं बोलणं होतं. दुसऱ्यांचं मन तो कधीच दुखवीत नसे. स्वतःहून कुणाशी बोलत नसला तरी कुणी बोलत असेल तर तो टाळीत नसे.
असं त्याच्याबद्दल आणखी बरंच काही बोललं जात होतं. तो आजारी नव्हता, मनोविकृतीने न्यूनगंडाने पछाडलेला नव्हता. त्याचं लग्न झालं होतं. त्याची पत्नी देखणी, दोघेही देखणे, एकमेकांना अनुरूप, एकमेकांसोबत खुश होते, आनंदी होते. तो तर एकदम स्मार्ट होता. गोरा पान, उंचेला, सुडौल बांधा, भव्य कपाळ, टप्पोरे बोलके डोळे, चार चौघांत त्याचं व्यक्तिमत्व डोळ्यात भरण्याजोगं होतं. न्यूनगंड असं कोणतंच नव्हतं. मग असं का व्हावं? का? काही दिवसांनंतर हळूहळू या क्रिया, प्रतिक्रिया, चर्चा कमी कमी होत गेल्या. तरी पण अधूनमधून त्याचं नाव त्याच्या कुटुंबासमोर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून काही ना काहीतरी झिरपत असे. त्याचे वडील एखाद्या दिवशी खूप उदास होत असत, आड्याकडे बघून रडत असत. भाऊ अश्रू भरल्या डोळ्यांनी आठवणींचा पाढा वाचित असे. बाकी सगळे व्यवहार नित्याप्रमाणेच सुरू होते. याला अपवाद होती ती फक्त त्याची तरुण विधवा पत्नी. तिला तो खूप आवडत होता. खूप प्रेम होतं तिचं त्याच्यावर. ती त्याच्याबरोबर खुश होती, आनंदी होती. हळदीचा रंग पुरता सुकण्यापूर्वीच आनंदाचा त्याने खेळ खंडोबा केला होता. तिला पोरकं केलं होतं. विधवेच्या वेदना तिच्या वाट्याला आल्या होत्या. ती तो आघात सहन करू शकली नाही. बसल्या जागीच बसून राहायची, भ्रमिष्ठासारखी वागायची, काहीतरी बोलायची, रडायची तर खूपच रडायची. कुणाशी काही बोलत नसे की काही सांगत नसे. एखाद्या घायाळ हरणीगत नुसती भेदरल्यासारखी घरात वावरत असे. घरात बसून त्याच्या आठवणी आठवीत असे. कधी व्याकुळ होत असे. मनीचे बंद मोकळे करून त्याच्या नावे हंबरडा फोडीत असे. ती स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न करीत असे. तिला पोरकं निराधार बनवलं असलं तरी त्याच्या वाट्याची सर्व इस्टेट रितसर तिच्या नावे केली होती. ही बाब 6 महिन्यांनंतर उजेडात आली. ती सुद्धा त्याच्यामुळे. त्याने आपल्या सासऱ्याला सर्व कागदपत्रे पाठवली होती. तिचे वडील समजूतदार होते. भावना वेग काहीसा कमी झाल्यानंतर त्याने पाठवलेली सर्व कागदपत्रे त्यांनी त्याच्या वडिलांना, भावाला दाखवली. त्याने दिलेली कागदपत्रे जेव्हा तिने वाचली तेव्हापासून ती सावरली. सासू तिचे डोळे पुसत होती. सासरा तिला धीर देत होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे हिस्सा तिच्या नावे करून दिला. परंतु ती दिवसेंदिवस अधिकच व्याकुळ होत गेली. सदानकदा ती त्याच्या नावे हंबरडा फोडीत असे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येबद्दल परत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याने स्वइच्छेने आत्महत्या केलीच नाही. त्याने आत्महत्या करण्यामागे कुटुंबियांपैकीच कुणाचा तरी हात असला पाहिजे. तिचा नव्हताच. घरातच काहीतरी घडलं असावं, ते त्याला सहन झालं नसावं वगैरे प्रतिक्रिया तिच्या कानावर आदळत होत्या. तिने त्याच्यासोबत 6 महिने घालवले होते. त्यामुळे त्याच्याबद्दल काही वाईट ऐकायला आलं की ती शोकविव्हल होत असे. अखेर एके दिवशी ती भावनेचा गहिवर रोखू शकली नाही. तिच्या सासऱ्याने तिचं तोंड दाबलं. सासूने तिचे हातपाय धरले. त्याच्या भावाने डोळे वटारले तरीही ती चूप बसली नाही. खरं ते तिच्या तोंडून बाहेर पडलंच. त्याच्या आत्महत्येला त्याचा मोठा भाऊच जबाबदार होता. तो शेतात किंवा बाहेरगावी गेला असताना त्याचा भाऊ घरात सैतान बनत असे. तो तिच्यावर बलात्कार करीत असे. तिचा भोग घेत असे. तिची गत मेल्याहून मेल्यासारखी झाली होती. ती हे सगळं मूकपणे सहन करीत होती. अचानक एक दिवस हे दृश्य त्याच्या नजरेस पडलं. त्यानंतर 8 दिवसातच त्याने आत्महत्या केली. घसा फुटेपर्यंत लोकांना त्याने हे सगळं ओरडून सांगितलं असतं
तरीही त्याचं म्हणणं कुणीही खरं मानलं नसतं. उलट त्यालाच मूर्खात काढलं असतं. शिवाय त्याने घरची इब्रत चव्हाट्यावर आणायचा प्रयत्न केला. हा आघात तो सहन करूच शकला नसता. हे सगळं खरं ठरणार असलं तरीही त्याने स्वइच्छेने आत्महत्या केली ही नोंद मात्र राहणारच होती. बघितलंच श्रोते हो, एखादी व्यक्ती आत्महत्येचा अविवेकी निर्णय घेते. चर्चा अनेक सुरू होतात, पण खरं कारण ज्यावर कुणीही कधीच विश्वास ठेवणार नाही इतकं भयानक असतं. एखाद्या घटनेमागे अंदाज बांधताना आम्ही हे तारतम्य बाळगायला हवं की त्या माणसावर अशी दुर्दैवी वेळ का आली असेल. अशाच भावस्पर्शी कथांनी परिपूर्ण असलेला माणसातला माणूस हा कथासंग्रह आपण ऐकत राहणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या कथेसह. तोपर्यंत मी रेश्मा आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.